कोणाला लागू आहे हा प्रश्न आपल्या समोर आलेला असेल. तो सर्वात पहिला जो आहे दूध संकलन केंद्र कलेक्शन सेंटर जे असतात ते किंवा बल्क मिल्क कूलर्स यांना लागू आहेत. दुसरा आहे दूध शीतकरण सेंटर्स जे केंद्र आहेत कूलिंग सेंटर ज्याला म्हणतो तिथं आहेत. दुग्ध प्रक्रिया युनिट्स व उत्पादक ज्याच्यामध्ये पाश्चरायझेशन आपण करतो, प्रमाणीकरण करतो म्हणजे स्टँडर्डायझेशन, होमोजेनायझेशन जे करतो, निर्जंतुकीकरण करतो आणि त्याचबरोबर UHT प्रकल्प ज्याला म्हणतात म्हणजे अल्ट्रा हाय ट्रीटमेंटवाले जे प्लांट असतात त्यांना सुद्धा हे मानक रेग्युलेशन्स रूल्स लागू आहेत. त्याचबरोबर पॅकर्स आणि फिलिंग स्टेशन्स म्हणजे बऱ्याच वेळेस आपण बंद बॉटल्स तयार करतो किंवा पॅकेट तयार करतो ते पॅकर्स आणि फिलर्स यांना पण हे लागू आहेत. वितरक, वाहतूकदार आणि घाऊक विक्रेते यांना पण हे नियम लागू आहेत. किरकोळ विक्रेते, दूध बूथ्स, दूध विक्रेते व सुटे दूध विक्रेते यांना पण लागू आहेत. स्वयंचलित व बल्क दूध विक्री चालक यांना पाहिलं आहेत. ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन याच्यामध्ये असतात त्यांना. दूध व दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादक म्हणजे मिल्क प्रॉडक्ट्सवाले जसे की त्याचबरोबर पॅकिंग करणारे ह्या दुधाच्या प्रॉडक्टच्या बाबतीत आणि दुधाच्या बाबतीत पॅकिंग करणारे विक्रेते व यामध्ये पनीर असेल, चना असेल, खवा असेल, तूप असेल, लोणी असेल, क्रीम, दही, चीज, आईस्क्रीम, दूध पावडर, कंडेन्स्ड मिल्क, फ्लेवर्ड मिल्क व इतर सर्व दुग्धजन्य पदार्थ याचे उत्पादक यांना पण हे सर्व नियम लागू आहेत. या सर्वांनी या नियमांचं तंतोतंत पालन करायचं ज्याच्या माध्यमातून हे परिपूर्ण दूध सेफ मिल्क हे कंझ्युमरच्या प्लेटपर्यंत घरापर्यंत जाईल. कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अडल्टरेशन असणार नाही, कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन असणार नाही, कोणत्याही प्रकारचं सबस्टँडर्ड मिल्क ते असणार नाही. म्हणजेच सेफ असेल, अनसेफ किंवा सबस्टँडर्ड किंवा मिसब्रँडेड अशा प्रकारचं मिल्क किंवा मिल्क प्रॉडक्ट्स हे कंझ्युमरपर्यंत आपल्याला देता येणार नाही, विकता येणार नाही किंवा प्रक्रिया करता येणार नाही. यासाठी हे नियम लागू आहेत. आता थोडक्यात कारण डिटेल ऑर्डर आहे, प्रेस नोट पण डिटेल देतो आहे मी, त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला शॉर्टमध्ये सांगतो कारण हे जर डिटेल सांगायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात वेळ लागेल. ते आपण प्रेस नोटमध्ये निश्चितच वाचाल हे मला अपेक्षित आहे, त्याचप्रमाणे त्याची पब्लिसिटी कराल हे मला अपेक्षित आहे. पण थोडक्यात जर आपल्याला सांगायचं झालं तर याच्यामध्ये जसं ॲप्लिकेबिलिटी सांगितली त्याचप्रमाणे याच्या बाबतीत कर्तव्य व जबाबदाऱ्या ज्या आहेत या FBO ज्या फूड बिझनेस ऑपरेटर ह्या सेक्टरमध्ये जे काम करतात त्याच्यामध्ये त्याचे हाताळणारे दूध व दुग्धजन्य पदार्थ हाताळणारे, प्रक्रिया करणे, साठवणे, वितरण करणे, विक्री करणे अशा सर्व आस्थापनामध्ये याच्यामध्ये हे इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे. तिथल्या पायाभूत सुविधा आणि स्वच्छता ह्या महत्त्वाच्या आहेत. जे युनिट आहे जसं हॉटेलच्या बाबतीत मी सांगितलं होतं तसं या बाबतीत पण आहे. ही आस्थापना जी असतात ह्या पूर्णपणे दूषितीकरणाचे संभाव्य स्त्रोतस्थान म्हणजे ज्याला पोल्युशनचे शक्यता जी असते त्याच्यापासून दूर असणं अपेक्षित आहे. धूळ, सांडपाणी आणि कीटक यांपासून पूर्णपणे दूर असणं आणि प्रोटेक्ट असणं गरजेचं आहे. दूध स्वीकारणे दॅट इज रिसेप्शन करणे, शीतकरण करणे, कोल्ड करणे, प्रक्रिया प्रोसेसिंग करणे, पॅकिंग, साठवणूक करणे यासाठीचं स्पष्टपणे त्याचे एरिया दाखवला पाहिजे. एखादी डेअरी आहे किंवा प्रोसेसिंग प्लांट आहे या ठिकाणी असे वेगवेगळे एरिया आहेत ते डिमार्केट केले पाहिजेत, लेबल केले पाहिजे, त्या ठिकाणी तेच काम करता आलं पाहिजे. जसं हॉटेलच्या बाबतीत मी बोललो होतो की किचनमध्ये रिसेप्शनचा वेगळा पाहिजे, सिग्रिगेशनचा वेगळा पाहिजे, व्हेजचा पाहिजे, तसेच या बाबतीत सुद्धा जे दूध स्वीकारलं जातं तो वेगळा डिमार्केटेड एरिया पाहिजे, तिथले स्टँडर्ड्स वेगळे ते त्याप्रमाणे पाळले पाहिजेत, इम्प्लिमेंट केले पाहिजेत. शीतकरण करण्याच्या बाबतीतल्या काय आहेत तिथं केले पाहिजेत. प्रोसेसिंग करण्याच्या बाबतीत आहे त्या ठिकाणचा वेगळा एरिया पाहिजे. पॅकिंग आणि साठवणूक ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत परस्पर दूषितीकरण किंवा क्रॉस कंटॅमिनेशन होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची कारण हे क्रिटिकल पॉईंट असतात ज्याला HACCP असं म्हणतो, हॅझर्ड ॲनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट्स असं म्हणतात. हे हॅझर्ड ॲनालिसिस त्यांनी ठेवणं त्याच्यावरती डिटेलमध्ये थोड्या वेळात बोलेच मी. तसं अपडेशन करणं ते फसाईच्या स्टँडर्डप्रमाणे आहे ते कंप्लाय करणं आणि ते इम्प्लिमेंट करणं. म्हणजे एका क्रिटिकल पॉईंटला जर ते सबस्टँडर्ड आलं किंवा ॲज पर स्टँडर्ड आलं नाही तर तिथंच ते रिजेक्ट झाला पाहिजे, पुढं तर गुड्स
की ते दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जो आहे पुढे जाता कामा नये, तो डिस्कार्ड तिथंच झाला पाहिजे. त्याच्यामुळे आता क्रिटिकल पॉईंट्स म्हणतात, त्याच्यामुळे क्रिटिकल कंट्रोल पॉईंट असं नाव दिलेलं आहे. क्रिटिकल तिथं बघायचं आहे, ते स्टँडर्डला असेल तर तो पुढे प्रोसेस होईल, अन्यथा तिथंच तो रिजेक्ट होईल. ही प्रोसेस इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ही जर इम्प्लिमेंट केलं तर खूप मोठ्या प्रमाणात क्वालिटेटिव्ह फरक पडू शकतो. ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. हा झाला पहिला मुद्दा, मी जे पायाभूत सुविधेच्या बाबतीत बोलतोय, स्वच्छतेच्या बाबतीत बोलतोय. दुसरा मुद्दा जो आहे, दुधाच्या संपर्कात येणारे सर्व पृष्ठभाग, भांडी, जे तुमचा सरफेस एरिया जिथे जिथे असेल तिथे भांडी, युटेन्सिल जरा म्हणतो, पाईपलाईन, टाक्या व उपकरणे ही फूड ग्रेड लेवलच्या पाहिजे. अन्न श्रेणीतील म्हणजे जरा फूड ग्रेड जे सामान असतं ते वापरणं गरजेचं आहे. स्टेनलेस स्टील, फूड ग्रेड स्टेनलेस स्टील हेच प्रॉडक्ट वापरणं अपेक्षित गरज आहे, किंवा इतर मान्यता प्राप्त विषमुक्त गंजरोधक पदार्थांची असावीत, हे मॅन्डेट आहे. बऱ्याच वेळेस आपण बघतो की स्टेनलेस स्टील नसतं किंवा फूड ग्रेड नसतं, तर ते चालणार नाही. त्याचबरोबर ती तात्काळ किंवा चांगल्या पद्धतीने इमिजिएटली स्वच्छ करता आली पाहिजे, ज्याला आपण CIP म्हणतो, क्लिनिंग प्लेस, ते पटकन करता आलं पाहिजे, त्या दृष्टीचीही पाहिजे. तिसरा महत्त्वाचा जो मुद्दा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतला, तो परवानाधारक जो आहे ते कीटक नियंत्रण, पेस्ट कंट्रोल जे आहे त्या बाबतीत त्यांचं संस्थेबरोबर टायअप पाहिजे, ज्या रजिस्टर्ड आहे त्यांच्याकडून ते पेस्ट कंट्रोल रेग्युलर बेसिस ते घेणं अपेक्षित आहे. तो वैध करार असला पाहिजे आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा उंदीर, कीटक व माशांचा प्रादुर्भाव याच्याबद्दल 0 सहनशीलता किंवा 0 टॉलरन्स पॉलिसी आहे, त्याप्रमाणे इम्प्लिमेंट केलं पाहिजे. गेल्या वेळेस मी हॉटेल, रेस्टॉरंट आणि इटरीच्या बाबतीत मी हे एक सांगितलं होतं की पेस्ट कंट्रोल व्यवस्थित पाहिजे. माझ्या असं काही निदर्शनास येतं आहे की बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये सुधारणा डेफिनेटली केलेली आहे, परंतु काही ठिकाणी फक्त ते सर्टिफिकेट दाखवलेलं गेलेलं आहे की आम्ही करून घेतलेलं आहे म्हणून, पण ते केलं जात नाही. यांच्यावरती आम्ही फक्त सस्पेन्शनशीच नव्हे तर रजिस्ट्रेशन कॅन्सलची कारण करून त्याच्यावर प्रॉसिक्युशन पण करणार आहोत. तर हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की फसवण्यासाठी करू नका, हे कंप्लायन्ससाठी आहे, हे थ्रेटन करण्यासाठी नाही. कारण याचा पूर्णपणे इम्पॅक्ट हा आपल्या नागरिकावरती, प्रत्येकावरती होतो, कारण ते फूड कंझ्युम केलं जातं आणि त्याचे परिणाम होतात. दुसरा जो मुद्दा मी सांगितला तो दूध स्वीकारणे, खरेदी, साठवणूक व शीतसाखळी हा एक क्रिटिकल पॉईंट आहे. याच्यामध्ये जे दूध घेतो आपण ते सर्व दूध व कच्चा माल जो आहे हे फक्त रजिस्टर्ड व्हेंडर्सकडूनच घेणं अपेक्षित आहे, कारण आपल्याला ट्रेस करणं गरजेचं आहे. मॅन्डेट आहे रजिस्टर्ड व्हेंडर्स जे त्यांच्याकडे असणं, त्यांचं रेकॉर्ड असणं, दररोज किती घेतलं त्याचं रेकॉर्ड असणं, त्याच्यामध्ये रिजेक्टेड जर काही दूध असेल तर त्याचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणं, त्याचं रजिस्टर मेंटेन करणं, ते सबमिट करणं, हे सर्व जे कलेक्शन सेंटर्स आहेत, जे युनिट आहेत त्यांना मॅन्डेटरी आहे. हे